विद्यार्थी मित्र हो, मराठी वाक्याचे इंग्रजी भाषेत व इंग्रजी भाषेचे मराठी वाक्यात ट्रान्सलेशन कसे करावे याबद्दल काही आपण ट्रिक्स तयार केलेल्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे की इंग्रजीमधलं कोणतंही वाक्य एस प्लस व्ही प्लस ओ म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट कर्ता क्रियापद आणि कर्म यापासून तयार होतं. तर याच्या उलट मराठीतील वाक्य कर्ता कर्म आणि क्रियापद यानुसार तयार होतं. म्हणजे मराठीमध्ये क्रियापदाची जागा वर्ब घेतं आणि इंग्रजीमध्ये कर्माची जागा वर्ब घेतं. म्हणजे अशा प्रकारे त्यामध्ये आदला बदल केलेला आहे. देर इज नो रूल ऑफ ट्रान्सलेशन. हाऊ टू मेक ट्रान्सलेशन? देर इज अ सिम्पल ट्रिक्स ऑफ ट्रान्सलेशन. दॅट इज फॉर एक्झाम्पल वन, तो घरी आहे. दिस इज द सिम्पल सेंटेन्सेस. इट इज व्हेरी सिम्पल सेंटेन्स. तो घरी आहे. What is the tricks? Find out firstly subject from this sentence. In Marathi, me, आम्ही, तू, तुम्ही, ते, त्या, ती. But in English, I, we, you, he, she, it, they. Now, तो हा या वाक्यात सब्जेक्ट आहे आणि आहे हे वाक्यात क्रियापद आहे. पण राहिलं काय? घरी हा शब्द कर्म आहे. पण आपल्याला भाषांतर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियम उपलब्ध नाहीत. मी मगाशीच वाक्याचा वापर केला. देर इज नो रूल टू मेकिंग ट्रान्सलेशन. इट इज माय ओन ट्रिक्स. ही स्वतः केलेली ट्रिक्स तयार आहे सोप्या भाषेतली. आपण अशा प्रकारे ट्रिक्सचा वापर केला की आपण भाषांतर कोणत्याही वाक्याचं जगातल्या करू शकतो. मग तो याला इंग्रजीमध्ये म्हणायचं ही. त्यानंतर आपण क्रियापद कोणतं आहे? आहे. मग आहेला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? इज. म्हणजे काय झालं? ही इज. आणि घरीला म्हणायचं ॲट होम. म्हणजे इंग्रजीचं मराठीचं भाषांतर इंग्रजी वाक्यात करत असताना प्रथम आपण जो सब्जेक्ट आहे करता त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर करायचं. त्यानंतर क्रियापदाला त्याचं रूपांतर क्रियापदामध्ये करायचं इंग्रजीमध्ये आणि त्यानंतर उर्वरित भाग घ्यायचा. मी मगाशी सांगितलं की इंग्रजीचं कोणतंही वाक्य 3 गोष्टीनं बनलेलं असतं. ते म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, कर्ता क्रियापद आणि कर्म. त्यानंतर दुसरं वाक्य आहे पहा, तो पत्र लिहित आहे. तर मगाच्या ट्रिक्स प्रमाणे आपल्याला जायचं आहे. तोला इंग्रजीमध्ये म्हणायचं ही. यातलं हेल्पिंग वर्ब क्रियापद कोणतं आहे? आहे. ही इज. आणि पत्र लिहिण्याला काय म्हणायचं? ही इज रायटिंग अ लेटर. This is the simple tricks to making translation. Now another sentence. कुठे हे घे ओला फडक घेते चुले मी धाब खाली चुले ना हे बिजून फक्त आम्ही बिजून पाडीस. तो रजेवर आहे. तो रजेवर आहे. आता तोला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? ही. बरोबर आहे. ही म्हणायचं आणि आहेला इज. मग कसं होईल? ही इज आव लिव. लिव म्हणजे राजा. इथं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर दुसरं वाक्य आहे पहा 4 नंबरचं. आमचा झेंडा
आमचा झेंडा तिरंगा आहे. मग आता अजून एक सोपी आयडिया देतो. जो सब्जेक्ट आहे त्याला पहिल्यांदा अंडरलाईन करून घ्यायची कर्ता वाक्यातला. वाक्याचे 3 भाग पाडायचे भाषण करत असताना. कर्ता, क्रियापद, कर्म. आता या वाक्यातला आमचा झेंडा हा कर्ता आला, तिरंगा कर्म आलं आणि आहे हे वर्ब क्रियापद आलं. मग आमचा झेंडा ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. आवर फ्लॅग. आवर फ्लॅग, फ्लॅग म्हणजे झेंडा, आहे ला इज. आवर फ्लॅग इज तिरंगा. तिरंगाला ट्राय कलर. ट्राय कलर. त्यानंतर पुढचं बघा वाक्य 5 नंबरचं. तुमचा दूरध्वनी वाजत आहे. अंडरलाईन करूया सब्जेक्टला, कर्त्याला. तुमचा दूरध्वनी वाजत आहे. मग हा सब्जेक्ट आला, तुमचा दूरध्वनी हा सब्जेक्ट आला. मग इथं काय म्हणायचं? युअर टेलिफोन. युअर टेलिफोन. आता वाजत आहे हा अपूर्ण काळ आला. म्हणजे इथे या ठिकाणी क्रियापदाचा आपल्या अपूर्ण काळामध्ये साधा अपूर्ण वर्तमान काळ आहे. म्हणजे इज, एम, आर या क्रियापदापैकी एकाचा आपल्याला वापर करायचा आहे. युअर टेलिफोन इज रिंगिंग. युअर टेलिफोन इज रिंगिंग. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. तिथं गाठ बांधायची, सुटलं वगैरे. वाक्य आहे माझी गाय दूध देते. आता दूध देते चालू काळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आहे. मग आता कर्त्याला माझीला काय म्हणायचं? माय. देणे ही क्रियापद आलं. माय, माझी गाय हा या वाक्यातला कर्ता आला. मग माय काव देतेला घेऊ. आता हा तृतीय पुरुष कर्ता आहे माय काव, म्हणून घेऊच अ मिल्क. त्यानंतर दुसरा वाक्य मी पोहू शकतो. आता सब्जेक्ट मी, आय. शकतो हे क्रियापद आलं. मग शकण्याला इंग्रजीमध्ये काय? तर कॅन. आय कॅन स्विम. झालं आपलं ट्रान्सलेशनचं वाक्य. त्यानंतर तिसरं वाक्य आम्ही आमचे घर विकले. बघा, आम्ही आमचे घर विकले. आता आम्ही, आम्ही हा करता आहे. आम्हीला इंग्रजी म्हणायचं वी. विकले क्रियापद आहे, त्याला म्हणायचं सोल्ड. आता विकले, हा विकले हा काय झाला? पास्ट टेन्स, भूतकाळाला, म्हणून सेलचा भूतकाळ सोल्ड केला. वी सोल्ड आवर हाऊस. त्यानंतर पुढचं वाक्य आहे पहा. अशा प्रकारचे अजून 1-2 वाक्य आपण घेऊया आणि पुन्हा मोठ्या वाक्याकडे जाऊया. म्हणजे आपणाला प्रथम कर्ता शोधायचा आहे, त्यानंतर क्रियापद लिहायचं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट लिहायचं आहे. आता पुढचे वाक्य खेळात आपण घेऊया पहा. सानिया सामना जिंकत आहे. सानिया सामना जिंकत आहे. मग त्याचा सब्जेक्ट कोणता आहे? सानिया. सानिया. आता यातलं क्रियापद कोणतं आहे पहा? इज आहे. सानिया इज. आता जिंकत आहे हा अपूर्ण वर्तमान, अजून जिंकलेला नाही आणि तो पूर्ण झालेला नाही खेळ, म्हणून तो जिंकत आहे, म्हणजे खेळते ती म्हणजे चालू आहे. तर सानिया इज
जिंकण्याला विन, अपूर्ण काळ म्हणून विनिंग. सानिया इज विनिंग द मॅच. आणि अशा प्रकारे आपण मराठीचं इंग्रजीमध्ये कसं भाषांतर करायचं, हाऊ टू ट्रान्सलेट मराठी इनटू इंग्लिश लँग्वेज. आता पुन्हा एकदा बघा, सानिया हा सब्जेक्ट आहे. तो आता पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला पहिल्यांदा सब्जेक्टला अंडरलाईन करून घ्यायची. त्यानंतर क्रियापद आहे, होता, होती, होणार आहे, असे जे शब्द आहेत त्याला अंडरलाईन करून घ्यायचे. पहिल्यांदा कर्ता लिहायचा, त्यानंतर आहे, होता, होती याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं ते लिहायचं, आणि नंतर आपल्याला उरलेवर कर्ता घेतल्यानंतर वाक्याच्या पाठीमागून रिटर्न भाषांतर करत यायचं आहे. ही ट्रिक्स एक झाली. आता यानंतर भाषांतर करण्यासाठी दुसरी एक ट्रिक्स तयार केलेली आहे, आणि ती ट्रिक्स थोडक्यात आहे पहा. उदाहरणार्थ ट्रिक्स सेकंड, दुसरी ट्रिक्स, तो घरी आहे. आता याचं भाषांतर करण्यासाठी आपण दुसरी एक ट्रिक्स वापरली. कोणती ट्रिक्स आहे बघा, जो कर्ता आहे त्याला सरळ उभी रेष ओढा, जे क्रियापद आहे त्याला अशी रेष ओढा, आणि जे कर्म आहे त्याला अशी रेष ओढा, आणि मग त्याच्या खाली शब्द लिहिचला. तोला ही, आहेला इज, आणि घरीला ॲट होम. झालं आपलं सिंपल भाषेमध्ये झालं. त्यानंतर दुसरं वाक्य आहे पहा, तो पत्र लिहित आहे. तो पत्र लिहित आहे. याच प्रकारे जरी तुम्ही ट्रिक्स वापरली तरी चालू शकते. तो सब्जेक्ट आहे त्याला सरळ रेष ओढा, आहे त्याची तिरपी रेष घ्या, त्यानंतर पत्र लिहित आहे त्याची तिरपी रेष घ्या, आणि पहा तोला ही, इज आहेला इज, ही इज रायटिंग अ लेटर. म्हणजे अशा प्रकारे हे दोन ट्रिक्स तिथं मी वापरलेले आहेत. आता त्यानंतर आपण सहज घरी काही वाक्य मराठी वापरतो. आता घरी वापरले जाणारे मराठी वाक्य आपल्याला पाहिजे. त्यानंतर आपण घरी नेहमी काही वाक्य वापरतो. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे पहा, तो खूप जोरात घोरत होता. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ही, तो सब्जेक्टला अंडरलाईन करायची आणि क्रियापदाला. मग तोला काय म्हणायचं, ही. स्वतःला काय म्हणायचं, वॉच, ही वॉच. आता घोरणे त्याला म्हणायचं स्नोअर. ही वॉच स्नोरिंग, खूप जोरात, लाऊडली. दुसरं वाक्य पहा, दूध उतू गेलं. आपण घरी वापरतो, दूध उतू गेलं. तर आपण घरी वापरतो. दुधा सब्जेक्ट दूध गेलं, त्या ठिकाणी क्रियापद दुधा मिल्क गेलं, मिल्क हॅज, पूर्ण काळा हॅज स्पिल्ट. तिथं पूर्ण काळाला म्हणून जाण्याला ते वापरलं. त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा 3 नंबरचं, त्याला चक्कर येत आहे. असं आपण म्हणतो नेहमी, शाळेमध्ये वापरतो. त्याला चक्कर येत आहे. मग त्याला कसं होणार, ही, आहेला ई, आणि चक्करला रिलीफ. ही इज रिलीफ. आता आपण छोटी छोटी सिंपल वाक्य पाहिली. आता त्यानंतर आपल्याला मोठ्या एका वाक्याचं भाषांतर कसं करायचं या पद्धतीने, या ट्रिक्सनुसार कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत. वाक्य बघा,
शिखर धवनने आपल्या कारकिर्दीच्या ओंकार खडोन मंगल करणं आपल्या कारकिर्दीच्या खडोन जा मागून मंगल करणं बाळ्याच्या ऐकणं पहिल्या कसोटी सामन्यात फक्त 96 चेंडू शतक ले चेंडूत शतक झळकावले. आता मगाच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला गेलं तर या वाक्यातला करता कोणता आहे? शिखर धवन. मग लगेच करता पहिला घ्यायचा लगेच शिखर धवन. क्रियापद कोणता आहे? झळकावणे. झळकावणे ह्या क्रियापद झाले. माझं स्कोर शिखर धवन स्कोर्ड. आता काय स्कोर्ड केलं त्यानं? शिखर धवन सब्जेक्ट झळकावणे क्रियापदाला काय झळकवलंय तर शतक. स्कोर्ड सेंचुरी किंवा त्या ठिकाणी तुम्ही 100 रन सुद्धा बनवू शकता. सेंचुरी इन ओनली 96 बॉल करिअर. म्हणजे अशा सुद्धा रूपांतर आपण या ठिकाणी मगाच्या ट्रिक्स प्रमाणे करता शोधायचा. पहिल्यांदा करता लिहायचा, नंतर क्रियापद लिहायचं, नंतर वाक्यातला उर्वरित भाग आपणाला लिहायचा आहे. आता त्यानंतर एखाद्या पॅसेजचं समजा तुम्हाला परीक्षेमध्ये एक पॅसेज दिला जातो, पॅरेग्राफ दिला जातो आणि पॅरेग्राफचं भाषांतर कशा प्रकारे करायचं या ठिकाणी आपण पाहूया. आपण आता सेंटेन्स पाहिलं, नंतर 1-2 ओळीचं मोठं वाक्य पाहिलं. आता त्यानंतर सेंटेन्स सोडून एखादा पॅरेग्राफ येतो. आता तो पॅरेग्राफ मोठा आहे, तो पॅरेग्राफचं भाषांतर कसं करायचं बघा. वाक्य घेतले तुम्ही. जेव्हा मागील महिन्यात आम्ही सहलीला गेलो. तेव्हा आम्हाला एक मंदिर आढळले. आम्हाला एक मंदिर आढळले. मंदिर आढळले. त्या मंदिरात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती होती. त्या मंदिरात ती मूर्ती फार सुंदर होती.
ती मूर्ती फार सुंदर होती. बोंबल आमचं. मूर्तीला सोनेरी कपडे, मूर्तीला सोनेरी कपडे नेसवलेले होते. मला वाटले ती मूर्ती आमच्याकडे बघत आहे. तेव्हा आम्ही अनुभवले, तेव्हा आम्ही अनुभवले की खरी शिल्पकला काय असते. हा, आता आपला पॅराग्राफ पूर्ण लिहून झालेला आहे. आता हे मोठ्या वाक्याचं किंवा मोठ्या या बोर्डाच्या करायचं. आता मग ह्या पहिला बघा, जेव्हा मागील महिन्यात आम्ही सहलीला गेलो होतो तेव्हा आम्हाला एक मंदिर आढळले. बघा, जेव्हा आणि तेव्हा ज्या वेळे वाक्यात येतं त्यावेळी ही वाक्य फेन या कंजंक्शन म्हणजे उभ्यानव्या अव्यानं एकत्र जोडायचे असतात. जेव्हा तेव्हा. मग आता बघा, जेव्हा मागील महिन्यात आम्ही सहलीला गेलो होतो तेव्हा आम्हाला एक मंदिर आढळलं. कर्ता कोणता आहे? आम्हाला. मग कसं करायचं भाषांतर बघा. आम्हाला म्हणजे वी, आढळले म्हणजे इथं भूतकाळ आला. भूतकाळात ही क्रिया घडून गेली म्हणजे फाइंड या क्रियापदाचं फाउंड होतं. वी फाउंड, आम्हाला आढळलं. काय आढळलं? टेम्पल, मंदिर. म्हणजे वी फाउंड अ टेम्पल, आम्हाला एक मंदिर आढळलं. केव्हा आढळलं? मग आता हे वाक्य आपल्याला वरचं राहिलं आहे, तो व्हेन न जोडायचा आहे. वी फाउंड अ टेम्पल when we had gone to picnic. गॉन, गेलो. आता इथे हॅड का वापरलं? तर जेव्हा आम्ही मागील महिन्यात, म्हणजे इथं क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स आहे, भूतकाळ आहे. म्हणून भूतकाळी क्रियापद कोणतं वापरायचं? हॅड. मग आता इथं आढळल्यापर्यंत आपलं काय झालं? वी फाउंड अ टेम्पल. जेव्हा तेव्हासाठी व्हेन वी हॅड गॉन टू अ पिकनिक. आता मागील महिन्यात पिकनिक, लास्ट मंथ. त्याच्या पुढचं वाक्य बघा, मंदिरात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती होती. आता मंदिरात म्हणजे मंदिराला शब्द वापरायचा देर होती म्हणजे भूतकाळाला. म्हणजे इथं वॉज किंवा वेअर कर्त्यानुसार एक वचन असेल तर वॉज आणि एक वचन असेल तर वेअर. देर वॉज, बघा लक्षात झालं, देर वॉज. आता मूर्ती, मूर्तीला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? स्टॅच्यू. देर वॉज अ स्टॅच्यू ऑफ भगवान श्रीकृष्ण इन दॅट टेम्पल. त्यानंतर ती मूर्ती फार सुंदर होती. ती सब्जेक्ट. मता मूर्ती स्टॅच्यू, द स्टॅच्यू होती भूतकाळाला. द स्टॅच्यू वॉज व्हेरी ब्युटिफुल. त्यानंतर मूर्तीला सोनेरी कपडे नेसवलेले होते. कसं होईल? द स्टॅच्यू, मूर्त्या करताना द स्टॅच्यू हॅड नेसवलेले होते म्हणजे पूर्ण इथं भूतकाळ होऊन गेलेला आहे.
द स्टॅच्यू हॅड बीन वियर्ड गोल्डन क्लॉथ, सोनेरी कपडे. मला वाटलं ती मूर्ती आमच्याकडे बघत आहे. आता मला वाटलं, मला म्हणजे हा करता आला. वाटले फेल्ट, भूतकाळ आहे. वाटले, आय फेल्ट दॅट द स्टॅच्यू, आय फेल्ट दॅट द स्टॅच्यू इज, बघत आहे म्हणजे थोडक्यात शोध घेत आहे. लुकिंग फॉर, आय फेल्ट दॅट द स्टॅच्यू वॉज लुकिंग फॉर अस, लुकिंग ॲट अस. फॉर म्हणण्यापेक्षा ॲट अधिक चांगलं होईल प्रिपोजिशन. लुकिंग ॲट अस, ते आमच्याकडे बघत आहे. तेव्हा आम्ही अनुभवले की खरी शिल्पकला काय असते. तेव्हा म्हणजे दॅट टाइम आम्ही, दॅट टाइम वी एक्सपिरियन्स्ड दॅट व्हॉट इज रिअल स्कल्पचर. म्हणजे अशा प्रकारे मोठ्या पॅशनचं सुद्धा रूपांतर आपण इंग्रजीमध्ये सहजगत्या करता आणि क्रियापद शोधलं की नंतर आपोआप अक्षरांची मिळण होते. फक्त आपल्याला कोणत्या काळात वाक्य आहे. जर भूतकाळात असेल तर वॉज रिअलचा कर्तव्याचा वापर करा. वर्तमान काळात असेल तर इज एम आरचा वापर करा. वर्तमान काळात असेल तर हॅवचा वापर करा. पूर्ण भूतकाळात असेल तर हॅड या क्रियापदाचा वापर करा. अशा प्रकारे भाषांतराच्या तुम्हाला मी 3 ट्रिक्स द्या. पहिल्या ट्रिक्स जो होती त्या याच्यामध्ये सोपी पद्धत मगाशी मी तुम्हाला सांगितलंय. तर अशा प्रकारे या ठिकाणी भाषांतर कसं करावं हे आपण आता शिकलेलं आहे. आणि पहिल्या स्टार्टला तुम्ही आम्ही जे शिकवलं, कर्ता घ्या, क्रियापद घ्या आणि कर्म घ्या. तर त्याच्याऐवजी पहा दुसरे एक